नमस्कार मित्रांनो. फ्रायलिटी म्हणजे काय याच्याबद्दल आज आपण थोडंसं बोलूया. मी डॉक्टर शरद जाधव, DRS हॉस्पिटल. फ्रायलिटी म्हणजे एक गोष्ट आहे, जो पुरुष किंवा जी स्त्री पहिले सर्व काही करत होते, पूर्ण स्वतःच्या पायावरती उभा होते, पाहिजे तिथं जात होते, पाहिजे तेवढं वजन उचलत होते, नातूंना, मुलांना अंगाखांद्यावर उचलून घेऊन जात होते, पैसे कमवत होते. त्यांचे डिसिजन प्रायमरी इम्पॉर्टंट डिसिजन होते घरामधले. ते ते म्हणत असतील त्यांचा सल्ला पण खूप इम्पॉर्टंट होता. आणि आज आता कंडिशन अशी झाली की त्यांचं वय झालंय, त्यांना आता उठायला दुसऱ्याच्या सपोर्टची गरज पडते. बाहेर जाण्यासाठी मुलांची, नातवांची परमिशन लागते. उठण्यासाठी इथं उठू नका, तिथं बसू नका, हे सगळं ऐकावं लागतं दिवस रात्र. हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे रेस्ट्रिक्शन आहे, ते नाही, गोळ्या खाल्ल्या का, हे केलं का. हे डिपेंडन्सीची जी फिलिंग आहे, ती फिलिंग असणं तर आहे, ठीक आहे. परंतु त्या फिलिंग सोबत सोबतच ज्या वेळेला त्या माणसाला आतून वाटायला लागतं की आपण आज आता स्ट्रॉंग इंडिपेंडंट राहिलो नाही, आणि आज आपल्याला खूप जास्त मोठा सोशल, कौटुंबिक आणि सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुसऱ्यांचा सपोर्ट लागतोय असं वाटणं, आणि त्यावरती आपण खूप डिपेंडंट आहोत आणि आपण आता खूप कमजोर पडलेलो आहोत हे वाटणं, याला फ्रॅलिटी म्हणतात. याचा अर्थ मराठीतून म्हणजे कमकुवतता आहे, असं असतं. ही जी पद्धत आहे, हे वयामानानुसार ज्या वेळेला एखाद्या माणसामध्ये येते, त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार घडण्याची शक्यता असते. तर त्याला आपण कसं लक्ष द्यायला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.